महाशिवरात्रीला यहामोगी मातेची यात्रा संपन्न झाली. पण तुम्हाला यहामोगी मातेचा इतिहास माहिती आहे का? तर चला मग जाणून घेऊया. सातपुडा पर्वतरांगेत दाब मंडल नावाचे एक आदिवासी राज्य होते. हे राज्य अनेक भागात वाटले गेले होते आणि प्रत्येक भागाला पाटी म्हणून संबोधले जायचे. दाब मंडल राज्यातील मावची पाटीत एका शेतकऱ्याला 7 मुली होत्या आणि त्यातील 4थ्या क्रमांकाची मुलगी म्हणजे यहामोगी म्हणजेच देव मोगरा माता. यहामोगी माता दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे त्यांच्या मोठ्या बहिणींचा विवाह होत नव्हता. त्यामुळे मोठ्या बहिणी त्यांना सतत टोमणे मारायच्या आणि या सगळ्या परिस्थितीला कंटाळून यहामोगी माता गृहत्याग करून जंगलात उत्तरेकडे निघून गेल्या. त्यावेळी दाब मंडल राज्यात प्रचंड असा दुष्काळ पडला आणि लोक जंगलातील कंदमुळं खाऊन जीवन जगू लागले. आणि यहामोगी अशा परिस्थितीत एके दिवशी एका समूहासोबत अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होत्या. भूक आणि अशक्तपणेमुळे त्या एका झाडाखाली बेशुद्ध झाल्या. त्यावेळी तेथे शिकारीस आलेल्या दाब राज्याचे राजा बहागोऱ्या यांना यहामोगी माता दिसल्या आणि त्यांनी यहामोगी मातेला घरी आणले आणि पुढे त्यांनी यहामोगी मातेचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. आणि पुढे बहागोऱ्या राजाने यहामोगी मातेचे नाव पोहली पांढर असे ठेवले.